स्वर्गीय अजितदादांनी सगळ्यांना समजून घेतलं, कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे हट्ट पुरवले, प्रेम दिलं, त्यांना पद दिली, मान सन्मान दिला. जे करता येतं ते दादांनी त्यांच्या परीने करण्याचा प्रयत्न केला. यापुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईल. कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असेल तर नक्कीच विचार केला जाईल. काल सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झाल्यापासून कदाचित पहिल्यांदाच एवढ्या स्पष्ट व कठोर शब्दात बोलल्या असतील. सुनेत्रा पवार यांनी एका प्रकारे पक्षापेक्षा स्वतःला मोठं समजणाऱ्या नेत्यांना किंवा स्वतःलाच पक्ष समजणाऱ्या नेत्यांना इशाराच दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी काल जी भाषणं झाली त्यावरून नक्कीच पक्षात सगळं आलबेल नाही हे पुन्हा एकदा समोर आलं. परंतु सुनेत्रा पवार या देखील पक्ष चालवण्यास सक्षम असून वेळ आली तर कठोर देखील होऊ शकतात असं त्यांनी काल दाखवून दिलं. नेमकं काय घडलं कालच्या वर्धापन दिनी व सुनेत्रा पवार यांनी कशा प्रकारे मीच रियल बॉस आहे असं दाखवून दिलं, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांचा 27वा वर्धापन दिन काल पार पडला. अजितदादांच्या निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन होता आणि या पहिल्याच वर्धापन दिनी अजित पवार नसल्याने पक्षाची किती हानी झाली आहे हेही दिसून आलं. कारण या वर्धापन दिनी नेत्यांनी पक्षवाढीपेक्षा आपल्यावरील झालेला अन्याय व एकमेकांवरील टीका आणि टोमण्यांवरच जास्त भर दिला. यामुळे पुन्हा एकदा पक्षात सुरू असलेली धुसफूस समोर आली. सुरुवातीला सुनील तटकरे यांनी भाषण केलं. यात त्यांनी थेट छगन भुजबळ यांना आपल्या शैलीत घेरण्याचा प्रयत्न केला. भुजबळ साहेब कबड्डीचे खेळाडू आहेत, ते उत्तम चढाई करणारे खेळाडू आहेत. तुमचा इतिहास माझ्याखेरीज दुसऱ्या कोणालाच माहीत नाही असं सुनील तटकरे छगन भुजबळ यांना स्टेजवरून म्हणाले. परंतु सुनील तटकरे यांना प्रत्युत्तर द्यायला छगन भुजबळ देखील चुकले नाहीत. पद येतात व पद जातात, कोणतंच पद कायम राहत नाही. खेळात राजकारण करायचं नसतं, नाहीतर राजकारणाचाच खेळ होतो असे छगन भुजबळ म्हणाले. वर्धापन दिनी देखील टीका टिप्पणी व टोमण्यांचा हा खेळ थेट स्टेजवरूनच सुरू होता. यापुढे जाऊन धनंजय मुंडे यांनी तर थेट अप्रत्यक्षपणे आपल्या मंत्रिपदाची मागणीच केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे खेळाडू हे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, परंतु कार्यकर्त्यांना 12वा खेळाडू बनू नका, मी तर कायमच 12वा खेळाडू आहे याची मला जाणीव आहे अशा सूचक शब्दात मुंडेंनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. यावर नंतर प्रफुल्ल पटेल यांनी धनंजय मुंडे यांना न्याय देण्याचा विश्वास दिला. तू रिटायर्ड हर्ट खेळाडू आहेस, तू अजून बाद झाला नाहीस आणि रिटायर्ड हर्ट खेळाडू पुन्हा खेळायला येऊ शकतो असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. एवढं सगळं सुरू होतं ते देखील थेट वर्धापन दिनी. जणू काल हे वरिष्ठ व अनुभवी नेते हा पक्षाचा कार्यक्रम आहे हे विसरले होते आणि एखादी पक्षाची बंद दाराआड चर्चा सुरू आहे असे वागत होते. त्यांच्या भाषणात पक्षासाठी समर्पक भूमिका, पक्षाची बांधणी, कार्यकर्त्यांची जोडणी यापेक्षा जास्त आपला वैयक्तिक अजेंडाच दिसून येत होता. परंतु शेवटी सुनेत्रा पवार यांनी सगळ्यांना खऱ्या बॉस त्या आहेत व जो पक्षासाठी काम करेल, पक्ष पुढे नेईल व पक्षासोबत एकनिष्ठ राहील त्यालाच संधी मिळेल असं स्पष्ट केलं. एवढंच नाही तर कुठलाही अनावश्यक हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही सुनेत्रा पवारांनी दिला. दादांनी त्यांच्या परीने सगळ्यांना प्रेम दिलं, पद दिली, हट्ट पुरवले, परंतु यापुढे मी पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईल. कोणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असेल तर नक्कीच विचार केला जाईल. कोण पक्षात किती वर्षापासून आहे यापेक्षा कोणी पक्षाला जास्त पुढे नेलं त्याचा पक्ष विचार करेल. तसेच आवश्यकता असल्यास दादांसारखे कठोर निर्णय देखील घेतले जातील असं देखील सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे उपस्थित सर्व नेत्यांना खऱ्या बॉस फक्त सुनेत्रा पवार आहेत व वेळ आल्यास त्या पक्ष हितासाठी कठोर निर्णय घ्यायला मागे पुढे पाहणार नाहीत याची जाणीव देखील झाली. तरी कालच्या वर्धापन दिनी जे घडलं याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.